नूरखान बेगम बाळराजांना पाहून काढलेले उद्गार कैसा सुरूज बच्चा है त्या हास्यात कोणालाच ऐकू गेले नाहीत. बाळराजांना पाहून सारेजण बाहेर पडले. राजांना आणि सईबाईंना मोकळा बोलता यावे म्हणून जिजाबाई तर केव्हाच आपल्या महलाकडे निघून गेल्या होत्या. हातातील बाळराजांना सईबाईंच्या कुशीत ठेवून राजे मंचकाच्या कोपऱ्यावर टेकले. शब्दांना कशी चाल द्यावी हे दोघांनाही उकलत नव्हते. इतक्यात इंगळावर ओवा घातलेली धूर उसळती धुनी हातात घेऊन एक कुणबीन दालनाच्या दरवाजात डोकावली. राजांना आत बघताच ती गडबडून गेली. धुनीची पाटी सावरून डोकीवरचा पदर कसा सावरावा हेच तिला सुधरेना. गोंधळून ती माघार परतणार एवढ्यात राजांनीच तिला ये असा हाताने विश्वास दिला. आत येऊन भिंतीच्या कडेकडेने लगबगीने जात तिने सईबाईच्या मंचकाखाली हातातील धुनीची लोखंडी पाटी सारली. गडबडीने टोकीवरचा पदर नीट केला आणि तसे करताना उगाच आपल्या बांगड्यांचा आवाज मोठा झाला असे वाटून ती स्वतःशीच शरमली. आल्या पावलीचे ती भिंतीच्या कडेकडेने पटकन दालनाबाहेर निसटली. तिने ठेवलेल्या धुनीतील ओव्यांचा धुराचा उग्र मधुर वास राजांच्या आणि सईबाईंच्या नाकाला जाणवला. त्या वासाबरोबर त्यांची नजर एकमेकांना भिडली. दोघेही शांत सुंदर हसले. डोळेच उदंड बोलून गेले. तब्येतीस आराम राजांनी विचारले. काही न बोलता शांतपणे डोळे मिटून सईबाई हसल्या. ओव्याच्या तिखट धुराने बाळराजांनी खुसफुसायला सुरुवात केली. येतो आम्ही म्हणत राजे उठले आणि बाळाचे हात क्षणभर ओंजळीत दाबून दरवाजाकडे चालू लागले. धुराने भरल्या दालनातून धीर पुरुष चालत होता. त्याच्या पाठमोऱ्या चालीकडे बघताना सईबाईची तृप्त नजर त्यांच्या टोपातील ऐटदार डुलणाऱ्या मोतीलगावर स्थिरावली. त्या मोतीलगाबरोबर त्यांचे मन पाखरू भरल्या डोळ्यांनी बघून परतणारी स्वारी आता केवढी पोक्त दिसते. एरवी मुलूकभर धावणी करताना पाठीवर धुळलोट घेत दौडणारी स्वारी आमच्या महलातून बाहेर पडताना मात्र पाठीवर ओव्याचा धुरलोट घेऊन चालली आहे. कुंकुबळ असावं तर असं. सईबाईच्या महलातून बाहेर पडलेले राजे तसेच जिजाबाईंच्या महलात दाखल झाले. खबर मिळाल्यापासून बाळराजांसाठी एखादं साजरं नाव शोधण्या एवढी तरी फुरसत मिळाली की नाही राजे. राजांना आपल्या शेजारी बैठकीवर बसण्याची इशारत करीत जिजाबाईंनी जाब केला. नाही मामासाहेब, आम्हाला तुमच्या खलित्यातील एकाच बाबीची सारखी याद लागली. न बसता उभे राहून राजे अदबीने बोलत होते. कोणत्या? आम्ही थोरल्या आऊ झालो या तुमच्या बोलांची. म्हणजे बाळराजांसाठी आम्हीच नाव शोधलं पाहिजे म्हणा की. आम्ही ते केव्हाच योजून आहोत. पण पहिला बाळ म्हणजे खाशीत कौतुकाचा बाब नाही राजे. पुन्हा आऊसाहेबांनी तोच सवाल टाकला. त्या सवालाने त्यांच्यासमोर उभे असलेले राजे आता मात्र पुरते जाया झाले. काय बोलावे, कसा जाब द्यावा. मतलब मासाहेब, आमची काही गल्लत. राजे घोटाळले, अडखळले. तशी गल्लत नाही, पण गड चढून येताच कधी नव्हे ते पायावर पाणी घ्यायच्या आधीच सीधे दरोनी महलात आलात. कसं? जिजाबाईंनी हसून विचारले. राजांच्या धारदार नाकाजवळच्या निमुळत्या टोकावरच्या पापण्या त्या बोलाने क्षणभर लवल्या. दुसऱ्याच क्षणी मुजरा घालीत राजे वळले. त्यांच्या पाठमोऱ्या मूर्तीकडे बघणाऱ्या आऊसाहेबांची नजर अवखळपणे हिंदकळणाऱ्या मोतीलगावर स्थिरावली. त्या मोतीलगावर पंख पसरून बसलेले त्यांचे मातृहृदय त्यांना सांगत होते. एवढ्या दौडी घेतात आता बाळराजांचे आबा झाले तरी राजांचे पोरपण काही नाही गेले. ते कधीच जाऊ नये. फर्जंद असावेत तर असे. जिजाबाई त्या विचाराने स्वतःशीच हसल्या. त्यावेळी राजे महालाबाहेरच्या चौकात घंगाळातील पाणी गडव्याने पायावर घेत होते. त्यांच्या टोपाला लगटलेली मोतीलग मात्र स्थिर होती. ज्येष्ठ वद्य अष्टमीचा सूर्य उगवतीचे मोर्चे फोडू लागला. फटफटीलाच सुरू झालेल्या बाले किल्ल्याच्या नगार खाण्यातील चौघड्याने आणि पिपाणीच्या
सुरावटीने पुरंदरचे 18 कारखाने जागविले. हिरव्या अंबावतीच्या रसवंत आराशेने गडाचे पत्थरी दरवाजे सुद्धा जिंदादिल केले. बाले किल्ल्यातील माथ्यावरचा भगवा जरीपटका आभाळाला थफडा देत पहाट वाऱ्यावर फडफडू लागला. हलगी लेझिमीच्या तालावर वाजत गाजत बाळंतविडे गड चढू लागले. थैलीपोत झालेल्या नात्या गोत्यातील लागेबंद जणांना केव्हाच गड दाखल झाला होता. राजगडाहून राजांच्या राणीवशाचे मेने तर 5वीलाच गड चढून आले होते. सोयराबाई, पुतळाबाई, गुणवंतबाई, सकवारबाई, सगुणबाई, लक्ष्मीबाई, काशीबाई या 7 राण्यांनी प्रभात स्नान आटोपून भरजरी शालू परिधान केले. दारुणी महालातील साईबाईचा महाल चिरागदाण्याच्या ज्योतीने उजळता केला होता. सुगंधी पुष्पमालांनी त्या ज्योतीचा प्रकाश गंधित केला. आज बाळराजांच्या बारशाचा सोहळा होता. प्रभाकर भट राजोपाध्यांनी मुहूर्तासाठी घंगाळात घाटिका पात्र सोडले. साईबाईंच्या महलात पुष्पमाला आणि जरीबतोने शृंगारलेल्या पाळण्याभोवती सवाष्णींनी रांगोळी रेखली. त्यांच्या खाली कणकीच्या तेवत्या दिव्याची पंचकडी मांडली. चंद्रकळी शालू नेसलेल्या सईबाई, सोन्याची फुले मडवलेल्या घुंची घातलेल्या जरीचे आंगडे ल्यालेल्या बाळराजांना घेऊन चांदीच्या फुलांच्या चंदनी पाटावर बसल्या. त्या पाटाभोवती रांगोळीचे नाजूक नकसकाम फिरले होते. पूर्वाभिमुख बसलेल्या तृप्त डोळ्याच्या आपुल्या लेकरवाळ्या सुनबाईकडे डोळाभर पाहत शेजारीच जिजाबाई उभ्या होत्या. सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई अशा रक्ताच्या नात्यातील 5 सवाष्णी सईबाईच्या सामोरे आल्या. सईबाईंच्या मळवट भरल्या सावळ्या मुखाभोवती फेर धरू लागल्या. खणा नारळानं भरलेल्या 1 ओटी रिकामी करून दुसरी ओटी घ्यायलाही त्यांना फुरसत मिळत नव्हती. औक्षणाच्या ओवाळण्याची ती पंचारती खाली ठेवलीच जात नव्हती. बाळंतविड्याची झिंबड उडाली होती. बाहेरून प्रभाकर भटांची मुहूर्त भरत आल्याची वर्दी आली. महलातील गडबड वाढली. पाळण्याच्या एका बाजूला पुतळाबाई आणि दुसऱ्या बाजूला सोयराबाई उभ्या राहिल्या. पाळण्याशेजारी तबकात ठेवलेल्या गुंची अंगड घातलेले दगडी वरवंट्याच्या गोपा पुतळाबाईंनी लाजून हसत उचलला. गोपाळ घ्या म्हणत तो मधल्या पाळण्यावरून 3 वेळा सोयराबाईच्या हाती दिला. पुन्हा तबकात ठेवला. नाव काय ठेवायचं? कोणीतरी जाणती बोलली. बाळराजाचं नाव संभाजीराजे ठेवा. त्यांच्या काका महाराजांची ती यादगीर आहे. जिजाबाईंच्या पापणी कडा ते नाव सांगताना आपल्या थोरल्या पुत्राच्या आठवणीने पाणावल्या. पुतळाबाईने बाळराजांना सईबाईंच्या मांडीवर अलगद उचलले. 3 वेळा पाळण्यावरून पलीकडच्या सोयराबाईच्या हाती देताना त्या प्रसन्न हसत म्हणाल्या, गोपाळ घ्या, गोविंद घ्या. पाळण्यातील तलम बिछातीवर हळुवारपणे घातातील बाळराजांना ठेवून त्यांच्या छोटेखानी कानाजवळ आपले ओठ नेत पुतळाबाईंनी त्यांना त्यांचे नाव सांगितले, शंभूजी. आणि ही बदतमीजी केल्याबद्दल पाठीवर पडलेल्या काशीबाई गुणवंतबाईंचे गोड धपाटे हसत हसत सहन केले. शंभूसाठी सवाष्णी पाळणा गाऊ लागल्या. अभिषेक पात्र घंगाळात बुडले. सईबाईंनी पुढं होत पाळणा पाठ लावून एकदा पाठझोका दिला आणि नेताजीरावांनी बत्ती दिलेल्या पुरंदरच्या 4 बुरुजांवरच्या तोफांच्या भांड्यांनी माथ्यावरच्या मृगार्थ आभाळाला खबर दिली. राजश्रिया विराजित सकलगुणमंडित भोसले कुलावंत श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या बाळराजांचे नामाभिधान झाले. संभाजीराजे, शंभूजीराजे ऐसे शुभनाम ठेविले. आणि त्या खबरीने गडावरच्या रावळातील सगळे देव सोयरातून सुटले. खाजगीच्या महलात मध्यभागी मांडलेल्या एका बैठकीत गर्दीला सुखावून जिजाबाई उत्सुक होऊन बसल्या होत्या. त्यांच्या उजव्या तर्फेला एका 4थ्या बैठकीवरच्या लोडाला शिवाजीराजे रेललेले होते.
महालाच्या भिंतीकडा धरून अंथरलेल्या बिछायातीवर मानकोजी, तानाजी, कोमाजी बाबा, नेताजीराव, बाळकृष्णपंत, प्रभाकर भट अशा खाशा मंडळींनी बैठक धरली होती.